माझं नाव रोशना हिवरकर आहे। माझ्या गटाचं नाव किरण सोम साता समूह आहे। मी अजनी कामठी इथली आहे। इथे महासरस 2024 मध्ये माझा हा पहिला स्टॉल आहे आणि पहिला याच्या आधी मी स्टॉल मध्ये ज्या सरस मध्ये गेल्या होत्या छोट्या, त्याच्यामध्ये मी बघितलं की महिला म्हणजे किती उद्योग करत आहे। मी म्हटलं की आपण का नाही करू शकत। मग आम्हाला उमेदद्वारे फंड मिळालं, त्याच्यामध्ये मी छोटासा बिझनेस सुरू केला। थोडं फार का असे ना असं वाटलं, भीती वाटत होती की आपण हे करू शकतो की नाही करू शकत, पण मी म्हटलं की चला एक छोटासा बिझनेस म्हणून मी हे ज्वेलर्स तयार करायला सुरुवात केली। माझ्यासोबत 2-3 महिला माझ्या गटातल्या आहेत, त्या मला सपोर्ट करतात। जर महिलांना कुठलं असं वाटत असेल की आपणही काही करायला हवं, तर त्यांनी कुणाची सपोर्ट घ्यायला पाहिजे। कारण कसं आपल्या महिला जी आपली गृहिणी असते, तेवढं आपल्या म्हणजे आपल्याजवळ तेवढे पैसे नसतात की आपण कुठला उद्योग करायला पाहिजे। पण आपण आपल्या कुटुंबात किंवा आपल्या मैत्रिणी याच्यामध्ये नाही का आपण आपल्या जे मनात आहे ती बोलायला पाहिजे की मला असं करायचं आहे, मला सपोर्ट कराल का। तर त्यांनी आपल्याला जर सपोर्ट केलं तर आपण छोटं का नसेल, आणि कधी सुरुवात छोटीपासून जर केली तर याचा अनुभव आपल्याला मिळतो। मला तसं घरी बसल्या तर मला तेवढा प्रॉफिट नव्हता, पण इथे आल्यावर मला असं वाटतंय की खरंच एका दिवसामध्ये आम्ही 3-3 हजार रुपये म्हणजे प्रॉफिट आमचा निघाला। महालक्ष्मी सरसमध्ये इथे आल्यावर मला असं वाटते की माझ्या मनात एक उमेद जागली की खरंच आपण पण काही व्यवसाय करावं। आणि प्रत्येक असं जसं आता इथे नागपूरला आहे, कुठे मुंबईला आहे, कुठल्या यांनी एरियामध्ये असते, आपण पण कुठलं म्हणजे असं उद्योग करून आता तर ज्वेलरी केली, पण याच्यापेक्षा काहीतरी मोठं असं करू अशी माझा विश्वास वाटते। आणि मला अशी इच्छा आहे की आपण करायलाच पाहिजे। प्रत्येक स्त्रियांनी घर बसल्या का नसो 100 करणं मिळेल, आज 100 मिळेल तर उद्या 200 मिळतील, पण हा विश्वासाने कुठलाही उद्योग सुरू करावा असं मला वाटतं।